हाय गाईज, नमस्कार. आज मी बनवलेला आहे व्हाईट ढोकळा म्हणजेच इदडा. आणि तो मी कशापासून तयार केलेला आहे त्याच्याकरता मी घेतलेला आहे इडलीचं बॅटर. जे आपण इडली बनवण्याकरता जे बॅटर यूज करतो तेच आपण इथे करायचं आहे. हे जे बॅटर आहे ते थोडं घट्ट वाटत होतं मला, म्हणून त्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचं तेल. हे मी 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचं तेल इथे टाकलेलं आहे. इदड्यामध्ये शेंगदाण्याच्याच तेलाचा वापर केला जातो. ढोकळ्यामध्ये पण शेंगदाण्याच्याच तेलाचा वापर केला जातो. आणि मी इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि आता आपण हे छान याला मिक्स करून घेऊया. असं छान तेल आणि मीठ असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण काय करूया, आंबटपणा येण्याकरता सायट्रिक ॲसिड चा आपण वापर करूया. तुम्ही इथे लिंबूच्या रसाचा पण उपयोग करू शकता, पण इथे अवेलेबल नसल्यामुळे मी सायट्रिक ॲसिडच टाकलेलं आहे. आणि आपण याला पण छान आता मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता टाकूया छान 2 ते 3 चम्मच आंबट दही. हा जो ढोकळा आहे हा थोडा आंबटसरच चांगला वाटतो. जर इडली बॅटर चांगलं आंबट आलेलं असेल तर तुम्हाला एवढं टाकायची आवश्यकता पडणार नाही. तर जेव्हा आपण हे फर्मंट करायला ठेवतो पीठ, तेव्हाच तुम्ही दही टाकून ठेवू शकता. आता हे छान मिक्स झालेलं आहे. मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे अशी मांडणी करून गॅसवरती गंज ठेवून मी असं व्यवस्थित असं ताट त्यामध्ये सेट करून दिलेलं आहे. ते ताट आता पाणी पण उकळत आहे आणि ते ताट पण गरम होत आहे. तोपर्यंत आपण इथे काय करूया, मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे 1 टीस्पून. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि या मिश्रणामध्ये ते टाकून द्यायचं आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सोडा आपण जेव्हा टाकतो तर ते असं फुलायला लागतं, अगदी हलकं होऊन जातं. सोड्याची क्वालिटी चांगली वापरायची, फार जुना सोडा वापरायचा नाही. आणि अशा पद्धतीने जेवढं तुम्हाला जाड हवं आहे, पातळ हवं आहे, त्या हिशोबाने इथे हे बॅटर टाकायचं. आणि मी इथे वरून काळी मिरी आणि थोडंसं लाल मिरच्याचा कूट जो असतो तो टाकलेला आहे. 15 मिनटामध्ये हे शिजून येतं. हा मी दुसरा फेर टाकलेला आहे. यावरती मी काळी मिरी आणि लाल तिखटाचा जो चुरा आहे तो टाकत आहे, मिरच्यांचा चुरा. चिली फ्लेक्स पण तुम्ही टाकू शकता यावर. आणि यावरती टाकायचं आहे कच्चं शेंगदाण्याचं तेल. याला फोडणी द्यायची नाही. जसं आपण खमणला फोडणी देतो गरम तेलाची, तशी यावरती द्यायचं नाही. याच्यावरती आपण छान असं कच्चंच तेल स्प्रेड करायचं. त्याच्यामुळेच या इदड्याला छान अशी चव येते. आणि जमेपर्यंत शेंगदाण्याचंच तेलाचा इथे वापर करायचा. आता याला छान आपण कट करून घेऊया हव्या त्या शेपमध्ये. आणि बघा किती सहजतेने ताटापासून हे सुटलेले आहे. हे आता पण फार गरम आहे तरी पण सुटतात आहे. आणि जर हे थोडे थंडे झाले की यापेक्षा पण लवकर सुटणार. हाताला मला फार गरम वाटतात आहे ते, तरी पण तुम्हाला दाखवायचे होते त्यामुळे मी ते काढले ताटापासून. आता हे बघा किती छान सॉफ्ट आणि नरम झालेले आहे. आणि मग याच्यासोबत खाण्याकरता मी केलेली आहे लसणाची चटणी. सुरतमध्ये लसणची चटणी आणि असं शेंगदाण्याचं तेल सोबत देतात खाण्याकरता. आणि यामध्ये दोन्ही मिक्स करून असं डीप करून खाल्लं जाते. अशा पद्धतीने हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.